पक्षाचे तुमचे जे जुने नेते होते प्रकाश महाजन, अनेक वर्ष मनसेत काम केलं त्यांनी, पण आता ते थेट राज ठाकरेंवर बोलतायत. ते काल थेट म्हणाले की मनसे आणि राज ठाकरे हिंदुत्वापासून दूर चालले, म्हणून मी पक्ष सोडलाय आणि राज ठाकरेंना मी घाबरत नाही. म्हणजे वास्तविक पाहता त्यांच्यावरती काही बोलायलाच नको, एवढे ते मोठे नाही आहेत की त्यांच्यावर बोलायला पाहिजे. पण खरं सांगू, त्यांचं हे विधान हास्यास्पद म्हणण्यापेक्षा त्यांनी हे बोलावं, मला असं वाटतं त्यांना ना स्मृतीभ्रंश झालेला आहे, 70 पार केलेली आहे. तुमच्याच माध्यमातून त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी. कोणीतरी राजसाहेबांवरती हिंदुत्वावरूनच टीका केली होती आणि तेव्हा प्रकाश महाजन असे म्हणाले होते की ह्यांनी राजसाहेबांवर बोलू नये, राजसाहेबांचं हिंदुत्व म्हणजे शरीराला चिकटलेल्या त्वचेसारखं आहे. आमच्या शरीराला जशी त्वचा आहे तसं चिकटलेलं ते आहे. आणि हे आता म्हणतायत की हिंदुत्वापासून माघार घेतात म्हणून राज ठाकरे बाहेर पडले. तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी बाहेर पडलात हे तुम्ही सांगा. कारण आता तुम्ही जिकडे जाऊन बसलेला आहात तिथे तुम्हाला त्या वाचाळवीरांच्या संगतीमध्ये बसायचं होतं म्हणून तुम्ही बाहेर पडलात. त्याला तुम्ही हिंदुत्वापासून माघार घेतली, या वल्गना तुम्ही करू नयेत, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना मी घाबरत नाही, हे त्यांचं विधान जे आहे, त्यांचं वय आहे, मी त्यांच्या वयाचा आदर करतो. परंतु हे विधान त्यांनी पक्षामध्ये असताना करायला हवं होतं. किंबहुना पक्षातनं बाहेर पडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाचा कुठलाही आधार न घेता जर हे विधान केलं असतं ना, तर ते जास्त मला वाटतं आम्हाला बघता आलं असतं मग त्या विधानावरती काय करता येईल. परंतु त्यांचं वय बघता त्यांनी आता ह्या गोष्टी करू नयेत. आणि अशी वाचाळगिरी त्यांना शोभत नाही. त्याच्यामुळे हिंदुत्व आणि राजसाहेबांना मी घाबरत नाही असं त्यांनी बोलू नये असं मला तरी वाटतं. बैठक होतीये का आणि कशा पद्धतीची ही बैठक असणार आहे? युतीच्या संदर्भातल्या चर्चेला सुरुवात होईल का? कुठे होईल? बैठक आहे हे खरं आहे. रविवारी आमची अनौपचारिक पहिले बैठक आहे. असे काय कुठली कागदपत्र सोबत घेऊन वगैरे आम्ही बसणार नाही आहोत. एक अनौपचारिक बैठक आहे. आत्ता तरी टेंटेटिव्हली ठिकाण असं ठरलेलं आहे की आम्ही त्यांच्या शहर कार्यालयावरती जाऊन आम्ही त्यांना तिकडे भेटू, अशी आत्ताची आमची स्ट्रॅटेजी आहे. पुढच्या वेळेला ते आमच्याकडे येतील. आणि अनौपचारिक बैठक असल्यामुळे जी काही चर्चा होईल ती बघू त्यावेळेला काय चर्चा होते. पण युतीची चर्चा अशी खास करून नाहीये. दोघांनी एकत्र लढण्याविषयीची जी चर्चा आहे त्या चर्चेबद्दलच आम्ही भेटणार आहोत. उद्याच्या बैठकीला वसंत मोरे पण असणार का? माजी मनसैनिक आहेत ते तुमच्या याच पक्षाला. हे बघा, आमची कोर कमिटी आहे, आम्ही आमची कोर कमिटी म्हणून जाणार आहोत. आम्ही त्यांना निरोप दिलेला आहे, त्यांच्या शहराध्यक्षांना. त्यांच्या शहराध्यक्ष त्यांची जी काही कोण कमिटी असेल ते येतील. त्याच्यामध्ये ते असतील का नसतील हे ते त्यावेळेला बघायला लागेल. दुसरं, मुंबईमध्ये आज भाई जगताप असं म्हणाले की मुंबईमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. चर्चा सुरू त्यांच्या पक्षामध्ये आहे, तिन्ही पक्षांमध्ये. मनसे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत लढणार अशी चर्चा आहे. अशात आता काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर नेमकं मनसे आणि शिवसेना खरंच राज्यात म्हणजे मुंबईसह राज्यामध्ये एकत्र लढणार आहे का किंवा महाविकास आघाडीमध्ये? बघा, मी सातत्याने तुम्हाला पहिलेही म्हणालो होतो की काँग्रेसच्या भूमिकेविषयी नक्की कोण बोलतंय याला फार महत्व आहे. भाई जगताप जरी आता म्हणत असतील तरी शेवटी काँग्रेसचा निर्णय हा त्यांचे हायकमांड घेत असतात. अजून हायकमांडचा निर्णय तसा झालेला नाहीये. त्याच्यामुळे आत्ताच त्याच्याबद्दल काही बोलणं हे उचित नाही, बरं का. त्याच्यामुळे ज्या वेळेला त्यांच्या वरिष्ठ इकडून, हायकमांडच्या इकडून जेव्हा तो निरोप येईल त्याविषयी तेव्हा बोलता येईल, आत्ताच नाही. दुसरं, पुण्यातल्या राजकारणाविषयी प्रश्न आहे. बंडू आत्मे निवडणूक लढवणार आहे महानगरपालिकेची अशी चर्चा आहे. न्यायालयाने त्यांना परवानगी सुद्धा दिलेली आहे. तर काल राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलेलं आहे की आम्ही त्यांच्यावरचे गुन्हे बघू आणि मग त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हे ठरवू. शिवसेना म्हणते की एकनाथ शिंदे या संदर्भातला निर्णय घेतील. तर मनसेची काय भूमिका आहे अशा पद्धतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना? मनसे तिकीट देईल का जर तुमच्याकडे त्यांनी अर्ज मागितला उमेदवारी? हे बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनी घ्यावेत, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही. पण इन जनरल जर बघायचं झालं तर एकंदरीतच कुठल्याही निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना अजिबात महत्व देऊ नये, त्यांना स्थान देऊ नये, ही आमची भूमिका आहे. आणि आमच्याकडून आम्ही कधी कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने तिकीट वाटप करत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.